श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री मातापिताभ्यो नमः। श्री गुरुचरणकमलाभ्यो नमः। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत। कुंडलिकावर्जरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाळ कृष्ण भगवान की जय। सर्वांना रामकृष्ण हरी। मागील भागात आपण पाहिलं अजामेळला मुक्ती कशी मिळाली, फक्त नामस्मरणामुळे। एकच नाम घेतलं त्यानं, नारायण नारायण, म्हणून त्याला तो मुक्त झाला। त्यामुळे सर्वांनी नामस्मरण हे केलंच पाहिजे। या कलियुगामध्ये फक्त नामच एक आधार आहे। कलियुग नाम एक आधारा। कलियुगामध्ये फक्त नामच आधार आहे, नामच एक आधार आहे, आणि त्यानं हा भवसागर तरुण जाण्याची सामर्थ्य क्षमता आहे। आता आपण या भागामध्ये आज ज्या वेळेस प्राचीन भरीचे जे पुत्र होते 10 प्रचेता म्हणून, ते ज्या वेळेस महादेवाने त्यांना उपदेश दिला त्यावेळेस ते समुद्रामध्ये गेले आणि तिथे तप करू लागले। जेव्हा त्यांचं तप पूर्ण झालं आणि ते समुद्राच्या बाहेर आले त्यावेळेस त्यांना सगळी पृथ्वी वृक्षांनी भरलेली दिसली। जिकडे तिकडे झाडे दिसले आणि त्यांना या झाडांचा या वृक्षांचा फारच राग आला आणि त्यांनी तपबलाने ते झाडे जाळण्यासाठी मुखातून वायू आणि अग्नी हे उत्पन्न करून वृक्षांना जाळू लागले। तेव्हा चंद्रदेवताने येऊन त्यांची समजूत काढली आणि त्यांचा राग, त्यांचा क्रोध शांत केला। या गरीब बिचाऱ्या वृक्षांना कशाला जाळता, यांना जाळून काय फायदा होणार आहे? जे काही शिल्लक आहेत त्यांचे तुम्ही रक्षण करा, त्यामुळे आपलेही कल्याण होईल, असे चंद्रदेवताने समजून सांगितले। त्यानंतर प्रचेतांना चंद्रानं एक कन्या दिली, ती वृक्षापासून उत्पन्न झालेली होती। ते म्हणले की या उत्तम कन्येचे तुम्ही पालन करा, या वृक्षामुळेच याचे पालन या वृक्षांनीच केलेलं आहे। ही कन्या म्हणून तुम्हाला लग्न म्हणून तुम्ही स्वीकार करा। त्या प्रचेतांना त्या कन्येपासून प्राचेतस नावाचा दक्ष उत्पन्न झाला आणि नंतर दक्षाच्या संततीने हे सर्व तिन्ही लोक भरून गेले। कन्यावर प्रेम असणारा त्याने ज्या प्रकारे संकल्पनाने आणि तेजाने विविध प्राण्यांची उत्पत्ती केली ती मी तुला सांगतो ऐक। श्री शुकाचार्य पुढे कथेचा विस्तार करू लागले आणि म्हणाले की भगवंताची शक्ती प्राप्त झाल्याने दक्षाला अतिशय सामर्थ्यवान झाला होता। पंचगणीची कन्या असिकनीपासून दक्षाला हर्यश्व नावाचे 10,000 पुत्र झाले। दक्षाचे हे सर्व पुत्र एकाच आचरणाचे आणि एकाच स्वभावाचे होते। वडिलांनी जेव्हा त्यांना संतती उत्पन्न करण्याची आज्ञा केली तेव्हा ते तपश्चर्या करण्यासाठी पश्चिम दिशेकडे गेले आणि नारायण सरोवराजवळ आले। त्यांनी स्नान करताच त्यांचे अंतःकरण शुद्ध होऊन गेले आणि त्यांना संन्यास घेण्याची बुद्धी उत्पन्न झाली। तरी सुद्धा पित्याच्या आज्ञेचे बंधनामुळे ते उग्र तपश्चर्या करीत राहिले आणि त्यावेळेस तिथे देवर्षी नारदांचं आगमन झालं। देवर्षी नारदांनी ते प्रजावृत्ती करण्यासाठी प्रयत्नशील आहेत हे पाहून त्यांना म्हटले, अरे हर्यश्वांनो, तुम्ही प्रजापती असला तरी मूर्खच आहात। जर तुम्ही भूचा अंत पाहिला नाही तर प्रजा कशी उत्पन्न कराल? हे तुमचे करणे विचित्र नाही। आणि त्यानंतर नारदांनी त्यांना काही प्रश्न उत्तरे केली, काही कूट प्रश्न विचारले। नारद म्हणाले की असा कोणता देश आहे की जिथे केवळ एक पुरुष आहे? ईश्वर रूपी पुरुष या देहरूपी देशात वसत असतो। आणि दुसरा प्रश्न विचारला की अशी कोणती गुफा आहे जी मध्ये प्रवेश करता येतो परंतु बाहेर निघता येत नाही? त्या प्रभूंचे चरण, तिथून कोणालाही परत येता येत नाही। यद गत्वा न निवर्तन्ते। तिसरा प्रश्न आहे, अशी कोणती नदी आहे की जी परस्पर विरुद्ध दिशांना वाहत असते? की संसार ही अशी नदी आहे। संसार रूपी नदीमध्ये प्रवृत्ती विषयाकडे ओढून घेऊन जाते आणि निवृत्ती प्रभूंकडे वाहत जाते। डोक्यावर जे चक्र फिरतं ते कोणते असते? हे काळचक्र असतं, जे प्रत्येकावर आपल्या डोक्यावर ते फिरत असतं। अशा प्रकारे नारदांच्या कूट प्रश्नावर विचार करता करता ते 10,000 पुत्र मोक्ष मार्गाकडे प्रवृत्त झाले आणि सगळ्यांनाच नारदांनी संन्यास दीक्षा दिली। नारदांच्या कूट प्रश्नावर विचार करता करता हर्यश्वांनी
मोक्ष मार्गाकडे ते हरियश्व प्रवृत्त झाले आणि त्यांनी निश्चय केला आणि त्यांनी नारदांना प्रतीक्षा घालून ज्या मार्गाने गेल्यानंतर पुन्हा परत यावे लागत नाही त्या मोक्ष मार्गाने ते गेले. नंतर जेव्हा दक्ष प्रजापतीला असं कळलं की आपले शीलवान पुत्र नारदांच्या उपदेशामुळे कर्तव्यच्युत झाले आहेत, तेव्हा त्यांना फार थोडं शोकाने ते व्याकुळ झाले. चांगले संतान हे सुद्धा शोकाचे कारणच आहे, हेच खरे असा विचार करून पुन्हा दक्षाने असिग्नेपासून 1000 पुत्र उत्पन्न केले. त्यांचं नाव आहे शबलाश्व. त्यांना सुद्धा दक्षाने हे सांगितले की तुम्ही प्रजा उत्पन्न करा. ते सुद्धा पित्याच्या आज्ञेप्रमाणे नारायण सरोवराजवळ आले आणि तिथे तप करू लागले. त्यांनी स्नान केलं. त्यांच्या अंतःकरणातील सर्व दोष त्या स्नानामुळे गेले. आता ते परम ब्रह्मस्वरूप प्रणवाचा ओमचा जप करू लागले आणि मोठी तपश्चर्या करू लागले. काही महिने केवळ पाणी पिऊन, काही महिने केवळ हवा पिऊन ते ओम नमो नारायणाय पुरुषाय महात्मने विशुद्ध सत्व धिष्ण्याय महाहंसाय धीमहि असे या नमस्कारपूर्वक भगवान नारायणांचे ते ध्यान करू लागले. ते विशुद्ध चित्तात निवास करणारे असून सर्वांचे अंतर्यामी आहेत असे हे नारायणाचे ते ध्यान करत करत तपश्चर्या करू लागले. ज्यावेळेस नारदांना समजलं त्यावेळेस नारद तिथे आले आणि त्यांनी सुद्धा जसं हर्यश्वांना उपदेश केला तसं या शबलाश्वांनाही उपदेश केला. नारद ऋषी म्हणाले की तुमच्या भावांनी सुद्धा असेच तप केलं आणि ते मोक्ष मार्गाकडे प्रवृत्त झाले. त्यांनी सुद्धा नारदाच्या उपदेशानुसार गेले आणि त्यांनी सुद्धा नारदाकडून संन्यास दीक्षा ग्रहण केली आणि ते मोक्ष मार्गाकडे प्रवृत्त झाले. वृत्ती अंतर्मुख होण्याच्या योग्य, अत्यंत सुंदर आणि भगवत प्राप्तीसाठी अनुकूल अशा मार्गाने यात्रेकरू झाले. निघून गेलेल्या रात्रीप्रमाणे ते परत कधीही आले नाही. ज्यावेळी दक्ष प्रजापतीला पुष्कळ अपशकुन होऊ लागले इकडे, तेवढ्यात मागील वेळीप्रमाणे यावेळी सुद्धा नारदांनी आपल्या पुत्रांना, आपल्या मुलांना बिघडवल्याचे त्यांच्या लक्षात आले. म्हणजे त्यांची बुद्धी थोडी त्यांना असं वाटलं की आमच्या मुलाची बुद्धी नारदांनी फिरवली. तेव्हा दक्षाला नारदांचा फार राग आला आणि दक्षांनी नारदांना शाप दिला की हे नारदा, हे दुष्टा, तू साधूचे सोंग घेऊन माझ्या धर्मनिष्ठ मुलांना कर्तव्यापासून च्युत केलेले आहेस, कर्तव्यापासून विलग केलेले आहेस. तू तर आमची वंश परंपरा उद्ध्वस्त करणारा निघाला आहेस. तू आमच्याशी पुन्हा तसा दुष्टपणा केलास म्हणून हे नारदा, हे मूर्खा, लोकांतरामध्ये भटकताना एका जागी तू स्थिर राहू शकत नाहीस. तू सदैव या त्रिलोक्यामध्ये भटकत राहशील. असा नारदांनी दक्षाला शाप दिला. नारदांनी दक्षाचा शाप स्वीकारला आणि दक्षाला म्हणले, शापाच्या बदल्यात मी तुला एक वरदान देतो. नारदांनी त्यांना वरदान दिलं की तुझ्या घरी खूप मुली जन्माला येतील. तेव्हा दक्षाच्या घरी 60 मुली जन्माला आल्या. जो शापाच्या बदल्यात आशीर्वाद देतो तोच खरा संत होय. कारण सहनशीलता हे साधूचा अनुभव आहे आणि सहनशीलता हे संतांचं लक्षण आहे. अशा प्रकारे दक्षाच्या घरी 60,000 मुली जन्माला आल्या. दक्षाच्या घरी 60 मुली जन्माल्या. त्यापैकी अदितीने घरी आपले 12 अपत्ये झाली. यातील एकाचे नाव त्वष्टा आणि या प्रजापती त्वष्टाला विश्वरूप नावाचा मुलगा झाला. तर एकदा त्रिलोक्यांचा ऐश्वर्य मिळाल्याचा इंद्राला गर्व झाला आणि तो अधर्माने वागू लागला. एके दिवशी त्याच्या सभेमध्ये सर्व मरुद्गण, वसुरुद्र हे सगळेजण बसले होते. तर त्याच वेळी परमाचार्य बृहस्पती तिथे आले. बृहस्पती आल्यावर सर्वांनी बृहस्पतींचं स्वागत केलं, उठून नमस्कार केलं, सगळ्यांना वंदन केलं. पण इंद्रानं त्यांना नमस्कार केला नाही, त्यांचं स्वागत केलं नाही, साधं त्यांच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. बृहस्पतींनी पाहिलं की इंद्राला ह्या सगळ्या ऐश्वर्याचा गर्व चढलेला आहे.
म्हणून ते गुपचूप परत गेले. ही बाब वाईट आहे असे सर्वांच्या लक्षात जेव्हा आले तेव्हा गुरु नाराज होणे म्हणजे विपत्तीला तोंड देणं हे सर्वांच्या लक्षात आलं. ही गोष्ट जेव्हा दैत्यांना समजली तेव्हा गुरु शुक्राचार्य म्हणाले, आता आपल्याला एवढी संधी आहे म्हणून तुम्ही युद्धासाठी तयार राहा आणि देवलोकावर तुम्ही आक्रमण करा. सर्व देव ब्रह्मदेवापाशी गेले आणि म्हणाले, ऐश्वर्य मदामुळे तुमची ब्रह्मज्ञानी वेदज्ञानी संयमी ब्राह्मणांचा तुम्ही सत्कार केला नाही. ही खरोखरच फार वाईट गोष्ट आहे. देवांनो, आज वैभवशाली असूनही तुम्ही निर्बळ शत्रूपुढे तुम्हाला मान खाली घालावी लागत आहे आणि हे तुमच्या उर्मटपणाचे फळ आहे. आणि ब्रह्मदेव पुन्हा इंद्राला म्हणाले, हे इंद्रा, तुमचे शत्रू सुद्धा गुरुचा तिरस्कार करत नाहीत. गुरूंचा ते सन्मान करतात. त्यामुळे राक्षस सुद्धा प्रबल असतात. त्यामुळे सर्वांनी गुरूंचा यथोचित मान आणि यथोचित त्यांचं स्वागत यथोचित सर्व काही केलं पाहिजे. गुरु ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वर. गुरु हे तिन्ही देवापेक्षा श्रेष्ठ आहेत. त्यामुळे गुरुचं स्थान हे खूप महत्त्वाचं आहे, खूप अमूल्य आहे. परंतु तुम्हाला गुरुनी त्याग केल्यामुळे तुम्ही आता निर्बल झालेला आहात. हे जेव्हा दैत्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी तुमच्यावर आक्रमण केलेलं आहे. आता म्हणून तुम्ही आता एक काम करा, लवकरात लवकर तुम्ही ताबडतोब त्वष्ट्यांचे पुत्र विश्वरूप याच्याकडे जा आणि त्यांची सेवा करा. ते खरे ब्राह्मण आणि तपस्वी आहेत आणि संयमी आहेत. त्यांचे असुरावरील प्रेमाला तुम्ही क्षमा करू शकलात आणि त्यांचा सन्मान केला तर ते तुमचे कल्याण करतील, तुमचे काम करतील. इंद्रासह सर्व देव विश्वरूप ऋषींकडे गेले. विश्वरूपाचे वडील देव व विश्वरूपांचे मामा हे राक्षस होते. त्यांचं नातं काय तर त्यांचे वडील देव आणि त्यांचे जे मामा होते ते राक्षस होते. त्यामुळं ते देवाकडचेही होते आणि ते असुरांकडले होते. शुक्राचार्यांनी आपल्या दानाच्या बळावर राक्षसांची संपत्ती सुरक्षित ठेवली. पण सामर्थ्यवान विश्वरूपाने वैष्णवी विद्येच्या प्रभावाने राक्षसाकडून ती संपत्ती परत मिळवून घेऊन ती देवाला देऊन टाकली. विश्वरूपाने इंद्राला संरक्षणासाठी नारायण कवचाचा उपदेश दिला. सुंदर असं नारायण कवच. ते अत्यंत सुंदर आणि प्रत्येकाला उपयोगाचे आहे. ते सर्वोत्तम सुरक्षा कवच आहे नारायण कवच, जे श्रीमद भागवत ग्रंथामध्ये स्कंद 6 अध्याय 8 श्लोक नंबर 12 ते 34 यामध्ये आहे. नारायण कवचाचा आश्रय घेऊन सर्व देवांनी दैत्यांचा नाश केला आणि स्वर्गावर पुन्हा राज्य परत भेटलं. इकडे विश्वरूपांचा आजोळ हे दैत्य कुळामधील होतं. त्यामुळे ते काय करतं, इकडे दैत्यांना सुद्धा आहुती देत आणि देवाला सुद्धा आहुती देत होते यज्ञ भागात. विश्वरूपाची ब्रह्मनिष्ठा इतकी प्रबळ होती की त्यांना असुरात देखील परब्रह्माचे दर्शन होत होतं. त्यांचे आजोळ असुर कुळामधील असल्यामुळे विश्वरूप असुरांनाही यज्ञ भाग ते देत असत. इंद्राला हे आवडलं नाही, त्याला सहन झालं नाही, म्हणून ते विश्वरूपाजवळ आणि त्यांना म्हणाली की हे गुरुवर्य, हे गुरु, तुम्ही त्यांना भाग देऊ नका, त्यांना काहीही देऊ नका. पण गुरु कुणाचं ऐकत नसतात. त्यामुळं विश्वरूपानेही ते मान्य केलं नाही. इंद्राला ज्यावेळेस राग आला त्यावेळेस इंद्राने विश्वरूपाचे डोके कापले. हे ऐकून प्रजापती त्वष्टाला फार राग आला. त्यावेळेस त्यांनी असा संकल्प केला जेणेकरून इंद्राला मारणारा पुत्र प्राप्त व्हावा. सकाम कर्मात जर थोडीशी चूक झाली तर विपरीत फळ मिळते, लक्षात घ्या. त्याने कर्म असे करा की देवाला प्रसन्न करण्याच्या इच्छेने व्हावं. त्यामुळे प्रजापती त्वष्टाने एक यज्ञ आरंभ केला आणि त्या यज्ञामध्ये इंद्राला मारणारा पुत्र प्राप्त व्हावा असं
उच्चारण करायचं होतं. पण यज्ञ मंत्रात काही चूक झाली आणि इंद्राची हत्या करणाऱ्या पुत्राऐवजी इंद्राच्या हातून मारला जाणारा पुत्र जन्मला, असा मंत्राचा प्रभाव आहे. इंद्रशत्रू विवर्धस्व, इंद्रशत्रू विवर्धस्व. विश्वरूपाचे डोके कापले. आता इंद्राला ब्रह्महत्या घडली, तिचा त्याने स्वीकार केला. 1 वर्षापर्यंत त्यातून सुटण्याचा काहीही उपाय केला नाही. त्यानंतर सर्वांच्या समोर आपण शुद्ध होण्यासाठी ते पाप इंद्राने 4 भागामध्ये वाटून टाकलं. 1 ओसार जमीन, 2 पाण्यावरील शेवाळे, 3 झाडावरला डिंक आणि 4 स्त्रियांचा मासिक धर्म. विश्वरूपांचा वध होताच त्याचा पिता त्वष्टा याला फार मोठा राग आला व त्याने इंद्राला मारण्यासाठी शत्रू उत्पन्न करण्यासाठी यज्ञ केला. यज्ञामध्ये मंत्र चुकल्यामुळे इंद्राला मारणाऱ्याऐवजी इंद्राकडून मारला जाणारा पुत्र व्हावा असा चुकीचा मंत्र दिल्यामुळं असा एक पुत्र उत्पन्न झाला, जो की वृत्रासूर उत्पन्न झाला. त्याने इंद्रासह सर्व देवांना, सर्व मानवांना सगळीकडे सळो की पळो करून सोडले. त्यामुळे सर्व देव भगवंताजवळ गेले. त्यांनी म्हणाले, आमचे रक्षण करा. तेव्हा भगवंतांनी इंद्राला सांगितले की तुम्ही दधीची ऋषीकडे जावा. ते सर्वजण दधीची ऋषीकडे आले आणि दधीची ऋषींना शुद्ध ब्रह्माचं ज्ञान होतं. अश्विनी कुमारांना घोड्याच्या डोळ्याने उपदेश केल्या कारण त्यांचे एक नाव अश्वशिरा असेही होतं. त्यांनी उपदेश केलेल्या आत्मविद्येच्या प्रभावाने दोन्हीही अश्विनी कुमार उत्पन्न अमर झाले. त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या हाडाची तुम्ही मागणी करा आणि वृत्रासुराला मारून टाका, त्यांचा वध करा. देवाचे कार्य असल्यामुळे दधीची ऋषींनी कसल्याही प्रकारचा आडावेडा नाही म्हणलेले नाही. त्यांनी होकार दिला व स्वतःची शरीर देवांच्या हवाले केलं. देवांनी त्यांच्या हाडापासून वज्र नावाचे एक अस्त्र बनवलं, एक हत्यार बनवलं वज्र नावाचं, व वृत्रासुरावर इंद्राने हल्ला केला. इंद्राची व वृत्रासुराची भयानक मोठे युद्ध झाले आणि वृत्रासुराने वज्रासह इंद्राला गिळले. नारायण कवच जवळ असल्यामुळे व दधीची ऋषींच्या हाडापासून बनवलेले वज्र जवळ असल्यामुळे 1 वर्षानंतर इंद्र वृत्रासुराचे पोट फाडून बाहेर आला आणि वृत्रासुराबरोबरच युद्ध करू लागला. वृत्रासुरावर मारण्यासाठी इंद्राने वज्र उगारले व त्यावेळी वृत्रासुराला चोहीकडे भगवान दिसू लागले. म्हणून त्याने भगवंताची सुंदर अशी स्तुती वृत्रासुराने केली. अहम हरितव पादिक मूलदासानुदास भवे तस्मी भूयः मनस्मरितास परिगुणास्ते कृणितं वाक्कर्मं करोतु कायः. वृत्रासुराने सुंदर अशी स्तुती केली. त्यावर परीक्षित राजा पुन्हा विचारतात की शुद्ध सत्वगुणी देव ऋषी यांच्या ठिकाणी ही परमेश्वराविषयी भक्ती उत्पन्न होत नाही. भले भले तपस्वी साधू यांच्या ठिकाणी भगवंताची भक्ती उत्पन्न होत नाही. ती एका असुराच्या ठिकाणी कशी काय उत्पन्न झाली? हे प्रभू, ज्याने संग्रामामध्ये स्वपराक्रमाने इंद्राला संतुष्ट केले तो कृष्णाला कसा शरण गेला? त्यानंतर शुकदेव पुढील कथेचा विस्तार करू लागले. तर आज आपण इथेच थांबूया. आज आपण पाहिलं की वृत्रासुराचा जन्म आणि इंद्रासोबत त्याची युद्ध कसं झालं आणि दधीची ऋषींनी आपले स्वतःचे हाडं देऊन इंद्राने वज्र कसं बनवलं आणि वृत्रासुराने सुंदर अशी भगवंताची स्तुती कशी केली हे आज आपण पाहिलं. पुढच्या भागात आपण वृत्रासुराचा पूर्वजन्म इतिहास पाहणार आहोत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण.